जायंट किलर खासदार निलेश लंके यांनी 6,24,797 लोकांचा विश्वासघात केला। हा झाला स्टोरीचा एक भाग, जो तुम्ही सातत्यानं सोशल मीडियावरती पाहतोय। पण स्टोरीचा दुसरा भाग आणि खरा भाग तुम्हाला आता पाहायचा आहे। नमस्कार, मी प्रियंका पाटील शेळके तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत करते। तुम्ही पाहताय द अहिल्यानगर। झालं असं की खासदार निलेश लंके यांनी बऱ्याच दिवसानंतर पारनेरचा दौरा काढला होता। बरं, हा थोडा थिडका नव्हता, तर हा जंगी दौरा होता। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या तोंडावरती हा दौरा या ठिकाणी नियोजित केला होता। अगदी चांद्यापासून बांद्यापर्यंत खासदार निलेश लंके आपल्या ताफ्यासह फिरत होते। त्यामुळे पारनेरकरांमध्ये एक वेगळाच जल्लोष पाहायला मिळाला। पारनेरकर खासदार निलेश लंके यांना डोक्यावरती घेऊन मिरवत होते। ठिकठिकाणी सभांचं आयोजनही केलं होतं। आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना, आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी खासदार निलेश लंके यांनी चार्ज केलं। आणि या सगळ्यामध्ये खासदार निलेश लंके यांनी सकाळी एक गुगली टाकली। ती म्हणजे अशी की मी कुणाची तरी जिरवायची होती म्हणून लोकसभा लढलो, आता विधानसभा पारनेरमध्ये। एवढंच ते कारण झालं। आणि खासदार निलेश लंके यांचं हे स्टेटमेंट सोशल मीडियावर येत नाही, तोच या ठिकाणी लोणीतून मात्र वेगवेगळे स्टेटमेंट यायला सुरुवात झाली। युवराजांनी या ठिकाणी स्टेटमेंट देऊनही मोकळे झाले की त्यांनी आता लोकसभा लढलीच पाहिजे, त्यांनी लोकसभा नाही लढली तर कसं होणार, मी तयारी करून ठेवलेली आहे, अमुक अमुक तमुक तमुक। हा झाला एक पार्ट। त्याच दिवशी संध्याकाळी सभेमध्ये खासदार निलेश लंके यांनी हा मुद्दा क्लिअर केला। आता मी सकाळी एका कार्यक्रमात स्टेटमेंट केलं, मी आता 2029 ला विधान भवन, एकाने लगेच रिप्लाय दिला की झेले असतात ना, झेल्यासारखं लगेच रिप्लाय दिला, अरे येड्या। लगेच त्यांनी ज्या लोकांनी निवडून दिलं त्यांना त्या ठिकाणी न्याय दिला पाहिजे। अरे ज्या लोकसभेत मला माझ्या मतदारसंघातील लोकांनी निवडून दिलं, मग श्रीगोंदा असो, कर्जत, जामखेड असो, राहुरी, पाथर्डी असो, तिकडं नगर शहर असो, नगर तालुका असो, पारनेरकर असो, यांना न्याय देण्यासाठी मी समर्थ आहे। मी यांना न्याय देण्यासाठी समर्थ आहे, मी यांना उत्तर देण्यासाठी सुद्धा समर्थ आहे। तुम्ही त्याची काही काळजी करू नका, तुमच्यासाठी मी आजूक पण भरून भरून उरणारी आहे तेवढं। लगेच असं लगेच सुरू, अरे काय चाललंय जरा माझे राजकारणाची, ठीक आहे तुम्ही लय मोठ्या घरातून जन्माला आले, पण मला पण थोडंफार राजकारण कळतं ना। ते म्हणाले, हे राजकारण असतं, राजकारणामध्ये काही विधानं हे जाणीवपूर्वक करावी लागतात आणि मीही तसंच केलंय। मला फक्त प्रतिक्रिया पाहायच्या होत्या आणि याभोवती लोकांनी राजकारण रंगवलं। लोकांना काय माहित, ज्यांच्या जीवावरती ते टीका करतायत, ज्यांच्या जीवावरती बाता मारतायत, त्यांना देखील याच खासदार निलेश लंकेनं घरी बसवलंय। एखाद्या बेडकाला असं वाटतं की ते डबकच आपलं जग आहे आणि अशीच काहीशी गत विरोधकांची झालीय। बरं, खासदार निलेश लंके यांनी एक स्टेटमेंट केलं म्हणजे त्यांनी लोकांचा विश्वासघात केला का? त्यांनी असं सांगितलं का की माझ्या मतदारसंघातील लोकांकडे मी दुर्लक्ष करणार आहे किंवा माझ्या मतदारसंघातील लोकांकडे माझं लक्ष नाहीये? राजकारणात स्टेटमेंट असतं आणि ते स्टेटमेंट कधी कधी जाणीवपूर्वकही द्यावं लागतं। पण काही युट्यूबर सत्य जाणून घेण्याच्या पूर्वीच एक बाजू मांडून मोकळे होतात आणि ती सगळीकडे त्याच पद्धतीने सेट करून फिरवतात। एखादी गोष्ट लोकांसमोर मांडण्यापूर्वी ती दोन्ही बाजूनी तपासावी लागते। केवळ एका बाजूचा इको चेंबर तयार करून त्यात एकांगी मिरची टाकणं हे अत्यंत चुकीचं आहे। यानं लोकांची दिशाभूल होते। पत्रकारितेचं मुख्य काम हे सत्तेत बसलेल्यांना प्रश्न विचारणं असतं। मात्र काय युट्यूबवाले पत्रकार सत्ताधाऱ्यांच्या चुकांवरती पांघरून घालून विरोधकांच्या किंवा सर्वसामान्य माणसांच्या संघर्षाची फक्त टर उडवतात। मात्र ते युट्यूबवाले पत्रकार खरे पत्रकार नसून सत्ताधाऱ्यांच्या बैलगाडींच्या खाली चालणारे श्वान असतात। मुळात कोणत्याही पत्रकारानं न्यायाधीशाच्या भूमिकेत न शिरता केवळ वस्तुस्थिती मांडणं अपेक्षित असतं। कोणाचा डाऊनफॉल सुरू झाला हे ठरवण्याचा अधिकार जनतेचा आहे, पत्रकारांचा नाहीये आणि त्यातल्या त्यात युट्यूबवाल्या पत्रकारांचा तर बिलकुल नाहीये। वरवरच्या राजकीय गप्पा हाकणं आणि मतदारसंघातील क्लिष्ट प्रश्न यात फरक असतो। विकासाच्या मुद्द्यावरती बोलताना बजेट, मंजुरी प्रक्रिया आणि प्रशासकीय अडथळे याचं भान असणं गरजेचं असतं। केवळ कॅमेऱ्यासमोर उभं राहून लांब चौडा बाता मारत भाषणबाजी करणं म्हणजे वार्तांकन होत नाही। हायकोर्टात देखील तोंड काळं झाल्यानंतर खासदार निलेश लंके यांना बदनाम करण्यासाठी विखे पाटील कुटुंबियानं आपली यंत्रणा आता सज्ज केली आहे। समोरासमोर लढण्याची धमक नाहीये। आपले आजोबा पजोबाचं राजकारण आणि समाजात काय पद होती, त्याच्या राजकारणात आणि समाजकारणात काय बाज होता,
त्यांची लोकहिताची तळमळ किती प्रामाणिक होती याची मांडणी वेळोवेळी राज्यातील भल्या भल्या लोकांनी केली आहे. पण असली बीजापोटी फळे रसाळ गोमटी या युक्तीला फाटा देत आधुनिक पिढीनं मात्र राजकारणात घातलेला धुडगूस महाराष्ट्राच्या अस्मितेला काळीमा फासणार आहे. यामुळेच गेल्या लोकसभा निवडणुकीत एका सर्वसामान्य कुटुंबातील रिटायर्ड शिक्षकाच्या पोरानं तुमचं इतका वर्षाचं साम्राज्य उद्ध्वस्त केलंय. तुम्ही त्याची टिंगलटवाळी केली आहे. त्याला इंग्रजी येत नाही म्हणून जनतेच्या बोलीभाषेचं त्यांनी थट्टा उडवली. त्याच जनतेनं त्याला बहुमतानं निवडून संसदेत पाठवलंय. त्यानं तुमच्या थट्टेची टवाळकीची परतफेड इंग्रजीत शपथ घेऊन केली आहे. काही युट्यूबवाले सुपारीबाज पत्रकार MIDC आणि शेतीचे प्रश्न सुटले नाहीत असे आरोप करतात, पण त्यांना हे दिसत नाही की अनेक दशके सत्तेत राहिलेल्या प्रस्थापित नेत्यांना जे प्रश्न सोडवता आले नाहीत त्याचा हिशोब केवळ 2 वर्षात एका नवीन खासदाराकडनं मागणं ही वैचारिक दिवाळखोरी आहे. केंद्रात आणि राज्यात सत्ताधारी असलेल्या विखे पाटलांनी नगर मनमाड रस्त्याचं काम इतके वर्ष का अडकवून ठेवलं याचं उत्तर आधी त्यांनी दिलं पाहिजे. सुपारीबाजांना घराणेशाहीचे आरोप करताना हे दिसत नाही का ज्यांचा मलिदा खाऊन आपण आरोप करतोय त्यांची 4थी पिढी ही राजकारणात आहे. घराणेशाहीचा आरोप इथेच पराभूत होतं. एकाच कुटुंबातून 50 ते 60 वर्ष सत्ता राखणाऱ्या विखे पाटील घराण्याचे घराणेशाहीवर बोलणं म्हणजे चोराच्या उलट्या बोंब आहेत. राणीताई लंके या स्वतः सामाजिक कार्यात अग्रेसर होत्या. त्यांना दिलेली उमेदवारी ही कार्यकर्त्यांच्या आग्रहखातर होती. विखेंसारखी ती वारसा हक्कानं आलेली नव्हती. सुपारीबाज यांची पत्रकार म्हणून घेण्याची देखील क्वचित पात्रता नसेल, मात्र तरी देखील ते युट्यूबवाले का होईना मात्र पत्रकार आहेत. दुसरीकडे ते खासदार निलेश लंके यांना मुस्लिम धार्जिणे देखील म्हणतात. मात्र त्यांना ठाऊक नसेल आलमगीरमध्ये पहिली शिवजयंती कुणी सुरू केली ते एकदा विचारून घेतलं पाहिजे. विद्यार्थी दशेत असताना खासदार निलेश लंके यांनी ही शिवजयंती त्या ठिकाणी साजरी केली आहे ज्या ठिकाणी औरंग्यानं शेवटचा श्वास घेतला होता. तेव्हा आत्ताचे ताजे हिंदुत्ववादी झालेले कथाकथित नेते मात्र बाबागडीत असू शकतात. ज्या मतदारसंघामध्ये निलेश लंके हे प्रतिनिधित्व करतात त्या मतदारसंघात शाह शरीफ दर्गा आहे. याच दर्गामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांनी पुत्रप्राप्तीसाठी नवस बोलला होता. त्यानंतर त्यांना 2 मुले झाली. या दर्गाच्या नावावरनं त्यांनी शहाजी आणि शरीफजी अशी त्या मुलांची नावं ठेवली. शहाजी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील. यावरनं लक्षात येतं हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक असणाऱ्या या दर्ग्यासाठी आजही छत्रपती शिवरायांच्या घराण्याकडनं प्रत्येक वर्षी चादर येते. हा इतिहास विसरून चालणार नाहीये. केवळ आपल्या स्वार्थासाठी आणि नव्यानं हिंदुत्ववादी झालेल्या नेते मंडळीने या गोष्टींवरती पांघरून टाकायचं काम केलं नाही पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे गडकोट किल्ले दुरुस्त करणारे संवर्धन करणारे खासदार निलेश लंके हे शिवछत्रपतींचे खरे मावळे. त्यांच्या या शिवकार्यात लाखो हात त्यांच्यासोबत सहभागी होतात. शिवरायांचं काम करणारा मावळा हा सगळ्यांचा असतो. तो जितका हिंदूंचा तितका मुसलमानांचा, जितका ख्रिश्चनांचा तितकाच तो शिखांचा देखील. शिवरायांच्या राज्यामध्ये कधीच नव्हती वान. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. ही महती होती शिवरायांची. आणि हेच विचार खासदार निलेश लंके पुढे घेऊन जात आहेत आणि स्वतःला शिवरायांचा सच्चा मावळा म्हणून घेतात. निलेश लंके हे शिवरायांच्या विचारसरणीला मानणारे नेते. म्हणूनच कोविड सारख्या संकटामध्ये जात धर्म पंथ काही न पाहता लाखो लोकांचे प्राण त्यांनी वाचवले. केवळ राजकीय स्वार्थासाठी त्यांना मुस्लिम धार्जिणे ठरवणाऱ्या लोकांच्या बुद्धीचा राग येत नाही तर कीव येते. एकीकडे अफजल शेख यांच्या घरी शरद पवारांना तुम्ही घेऊन गेलात म्हणून निलेश लंके हे मुस्लिम धार्जिणे झाले असं म्हटलं जातं. अफजल शेख यांचा विषय जर काढलाच तर भूतकाळ जाणं गरजेचं आहे. हेच अफजल शेख कोणासोबत उठत होते, कोणासोबत बसत होते, त्यांचे कोणासोबत संबंध होते, SP ऑफिस सारख्या तोडाफोडीच्या या घटनांमध्ये ते कोणासोबत गुन्हेगार होते, या सगळ्या गोष्टींचा आढावा घेणं फार महत्वाचं आहे. आधी ते ज्यांच्यासोबत होते ते आता फक्त खासदार निलेश लंके यांच्यासोबत आहेत. मग तुम्ही पूर्वीचा निकष हा आता देखील लावणार का? भूतकाळ जाण्याची गरज भासू नये असं वाटतं, कारण नगरकरांना तुमचाही भूतकाळ चांगला माहिती आहे. त्यामुळे वर्तमानात दिसतंय ती भूतकाळाचीच कुठेतरी या ठिकाणी सावली असू शकते. आजकाल डिजिटल माध्यमांचा वापर करून चुकीची माहिती प्रसार करणं सोपं झालंय. अशा सुपारीबाज नेरेटिव्हला सुज्ञ जनता भीक घालत नाही. खरी पत्रकारिता ही जनतांच्या प्रश्नांशी बांधील असते, कुणाच्या तरी राजकीय फायद्याशी तोट्याशी बांधील नसते. सुपाऱ्या घेऊन आपण जर अशा पद्धतीनं
एखाद्या गोष्टीचा एकच भाग दाखवत असाल तर खरा भाग दाखवण्याची ही देखील एक जबाबदारी आहे. आपल्याला असं वाटत असेल आपण तेजोमय तेजस्वी असं काम करताय, मात्र तसं नाहीये. जनतेची दिशाभूल करणं, चुकीच्या बातम्या चुकीच्या पद्धतीनं मांडणं आणि तसा निरेटिव्ह सेट करणं हे अत्यंत चुकीचं आहे. खासदार निलेश लंके यांनी जनतेचा जर विश्वासघातच केला असता, जनतेला जर फसवलंच असतं आणि या ठिकाणी लोकांमध्ये जर खासदार लंके यांचा डाऊनफॉलच असता, तर फक्त मतदारसंघापुरताच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात निलेश लंके या व्यक्तीला टीआरपी आहे. प्रत्येक माणूस त्यांना ओळखतो आणि डोक्यावरती घेतो, ते फक्त आणि फक्त सर्वसामान्यांचा नेता म्हणून. खासदार निलेश लंकेंना कधीही कोणी कुठेही कसाही भेटू शकतो. ना कुठला प्रोटोकॉल, ना कुठली काही तजवीज किंवा शिफारस. हा लोकनेता आहे सर्वसामान्य जनतेचा आणि सर्वसामान्य जनतेसाठी. राजकारणातलं एखादं स्टेटमेंट वापरलं म्हणून त्यावरनं न्यायाधीश होणं हे आता युट्यूबवाल्या पत्रकारांनी थांबवलं पाहिजे, इतकीच विनंती आहे.